कुंभमेळ्यात पाप धुण्यासाठी स्नान केल्याची टीका उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर केलेली होती आणि त्या टीकेला आता एकनाथ शिंदे त्याच भाषेत मध्ये उत्तर दिलेलं आहे। तुम्ही बाळासाहेबांचे विचार विकले, तुमचं पाप धुण्यासाठी महाकुंभला गेलो होतो असं उत्तर एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना दिलंय। तसंच डॉक्टर नसलो तरी मोठं ऑपरेशन केल्याचा हल्लाबोलही त्यांनी ठाकरेंवर केलाय। पण मी जाऊन नुसतं गंगेमध्ये स्नान करून आलो, इकडे 50 खोके घेतले आणि तिकडे डुबकी मारून आलो, उपयोग नाही त्याचा। इकडे यायचं, इकडे गद्दारी करायची, महाराष्ट्राची गद्दारी करायची, 50 खोके घ्यायचे आणि तिकडे जाऊन डुबकी मारून आला म्हणजे कोणाचं पाप नाही धुतलं जात। गद्दारीचा शिक्का तसाच राहणार आहे, किती डुबक्या मारा। देखील काल परवा म्हणाले का गंगेमध्ये जाऊन पाप धुवायला गेले। अरे बाबा, 65 कोटी लोक महाकुंभात गेले, त्या महाकुंभाचा पण अपमान करताय। अरे बाबा, तुम्ही जर असं म्हणाल तर मग बाळासाहेबांचे विचार विकण्याचं पाप तुम्ही केलं, हिंदुत्वाचे विचार विकण्याचं पाप तुम्ही केलं, धनुष्यबाण, पवित्र धनुष्यबाण गहाण टाकण्याचं पाप तुम्ही केलं। ही तुमची पापच मी धुवायला गेलो होतो असं म्हणू मी। काही लोक पाप लपवायला लंडन मध्ये जातात, ती वेळ या एकनाथ शिंदेवर कधी आली नाही, येणारही नाही।